प्रियांनो, गुड मॉर्निंग. आज पुन्हा एकदा या रविवारच्या सभेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सुरक्षित असाल, निरोगी असाल, आपला परिवार सुरक्षित असेल असा माझा विश्वास आहे आणि हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे. आज परमेश्वराच्या वचनातून काही गोष्टी शिकणार आहोत, परंतु त्या अगोदर तुम्ही 10 ते 15 मिनिटं परमेश्वराची स्तुती भक्ती करण्यामध्ये वेळ घालविला असेल असा मला विश्वास आहे. परंतु जर तसा वेळ तुम्ही घालविला नसेल तर जरूर ही व्हिडिओ इथेच थांबवा, परमेश्वराच्या स्तुती भक्तीमध्ये वेळ घालवा आणि त्यानंतर ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आज परमेश्वराच्या वचनामधून शिकण्यासाठी स्तोत्र संहिता याचा 56 अध्याय आणि 3 आणि 4 ही वचने मी वाचत आहे. लक्ष देऊया आपण. तुमच्याकडे जर पवित्र शास्त्र असेल तर तुम्ही ते सुद्धा उघडा आणि मी वाचत आहे. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेन. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मानव माझे काय करणार. हे स्तोत्र दाविदाने लिहिलेलं आहे आणि त्या स्तोत्राची जी टायटल आहे ती टायटल अशी आहे, श्रद्धायुक्त प्रार्थना, किंवा असं म्हणू शकतो आपण विश्वासाची प्रार्थना. पवित्र शास्त्रामध्ये दाविदाने अनेक स्तोत्र लिहिली, जवळजवळ 2/3 स्तोत्र लिहिली आहेत आणि त्या 2/3 स्तोत्रामध्ये दाविदाने आपल्या भावना प्रगट केलेल्या आहेत. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या भावनांचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. त्यातली एक भावना किंवा एक स्थिती मनुष्याची असते ती म्हणजे भीतीबद्दलची भावना. आणि हे दोन्ही वचनं आपल्याला सांगतात की मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेन, असा तो दावीद राजा म्हणतो. मला आठवतं की मला वाटतं 3-4 दिवसापूर्वी जेव्हा मी व्हॉट्सअप ओपन केलं तेव्हा माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या स्टेटसवरती, मला असं वाटतं डीपी वरती, त्याचा एक फोटो होता. मी त्याला ओपन केला आणि बघितला, तो अत्यंत भीतीदायक फोटो होता आणि मला क्षणभर भीती वाटली आणि म्हटलं ह्या व्यक्तीने असा फोटो का टाकलाय. काहीतरी गमतीदार काहीतरी करावं म्हणून त्याने तसा फोटो टाकला असावा. परंतु तो फोटो पाहिल्यानंतर क्षणभर मला भीती वाटली. असं म्हटलंय पवित्र शास्त्रामध्ये की 366 वेळा असं लिहिलंय की भिऊ नका, फिअर नॉट, किंवा त्या विचारांचे किंवा त्या तसा अर्थ असलेली अशी वचनं आहेत. म्हणजे एक प्रत्येक दिवसासाठी एक आणि लीप वर्षासाठी आणखीन एक, म्हणजे 366 दिवस. आज आपण पाहिलं तर मनुष्याला असं वाटतं की हे सगळं पवित्र शास्त्र त्याला ठाऊक आहे, देवावर त्याचा विश्वास आहे, वचनं ठाऊक आहे, तो स्तुती भक्ती करणारा आहे, आयुष्यामध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवून त्यांनी वाटचाल केलेली आहे, तरी सुद्धा मनुष्य घाबरतो. आणि आज आपण ह्या भीतीवर आपण विजय कसा मिळणार किंवा भीतीच्या वातावरणामध्ये आपण कसं जीवन जगणार याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी शिकणार. काही दिवसापूर्वी मी एक कुरिअर माझं आलं आणि म्हणून मी बाहेर गेलो, मास्क घातला होता आणि त्या व्यक्तीने कुरिअर माझ्या हातामध्ये दिलं आणि मला म्हणाला सही करा. सही करत असताना मी त्याच्याकडून पेन घेतला आणि मी सही केली. जेव्हा मी घराच्या आतमध्ये आलो, सॅनिटायझरने माझे हात धुतले, सॅनिटायझर लावलं आणि नंतर कंटिन्युअस कितीतरी तास माझ्या मनामध्ये हा विचार होता की हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती जी कुरिअर डिलिव्हर करते कितीतरी लोकांच्या घरी गेली असेल आणि ती व्यक्ती मला तो व्हायरस देऊ शकते. तर मी बरोबर हात धुतले आहेत का, मी त्याचा पेन का वापरला, नसता वापरला तर बरं झालं असतं. म्हणून मी पुन्हा एकदा जाऊन मी सॅनिटायझरने हात धुतले आणि त्यानंतर मी विचार करत बसलो, मला तर या व्हायरसचं इन्फेक्शन होणार तर नाही ना. भीती, मनुष्याच्या अंतःकरणातली भीती. आजकाल बाजूचा माणूस जरा शिंकला किंवा तो खोकला की मनुष्याला राग येतो. त्याला कोणी सांगत नाही की बाबा औषध घे, पण राग येतो आणि त्याच्यापासून माणसं पळून जातात. काही दिवसापूर्वी टीव्हीवर अशी न्यूज होती की एक मनुष्य लाईन मध्ये उभा होता आणि तो शिंकला, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्याला खूप बेदम मार दिला. का मार दिला? त्यांना असं वाटलं की याला जर असं काहीतरी इन्फेक्शन असेल तर त्यांना सुद्धा ते होऊ शकतं. पवित्र शास्त्रामध्ये दाविदाने ही जी वचनं लिहिली, 3रं आणि 4थं वचन स्तोत्र 56 मधले मी वाचली. देवाचं वचन आपल्याला सांगते की देवाचं अंतःकरण जाणणारा असा दावीद होता. तो देवाच्या इतक्या जवळ होता तरी सुद्धा त्याला सुद्धा भीती वाटली
आणि मी जी वचनं वाचली त्या वचनामध्ये तो म्हणतो की मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकेन. त्याला सुद्धा भीती वाटली. मी मुंबईमध्ये जॉब करत असताना आम्ही मित्र दुपारच्या वेळेस एका ठिकाणी चहा प्यायला जात असे. आणि असंच एकदा आम्ही चहा प्यायला गेलो आणि आम्ही चहा पित असताना आम्ही बघितलं की आमच्या समोर एक तरुण मुलगा, मला वाटतं एक 22 ते 25 वर्षाचा असावा, तो जेवत होता. अगदी आरामशीर जेवत होता. आम्हाला पण काही नाही वाटलं. परंतु अचानक आम्ही पाहिलं की त्याचा हात थरथर कापायला लागला. मी पाठीमागे म्हणून पाहिलं तर एक पोलीस त्या हॉटेलच्या दरवाजामध्ये होता. आम्ही त्या पोलिसाला विचारलं, म्हटलं काय प्रॉब्लेम काय? तो म्हटला हा जो मुलगा आहे ना हा तुरुंगातून पळून गेला आहे आणि तुम्हाला एकदा सापडला, मी त्याला पकडायला आलो आहे. त्या मुलाचा हात इतका थरथर कापत होता की त्याचा घास त्याच्या तोंडाजवळ सुद्धा जात नव्हता. पोलीस त्याला म्हणाला जेव जेव, तो आरामशीर जेव. परंतु त्या मुलाला जेवता येत नव्हतं. तर सांगायचं तात्पर्य, भीती खरी गोष्ट आहे. एक मला वाटतं 4 का 5 दिवसापूर्वी आमचं जे घर आहे आणि त्या घराची आमची जी जमीन आहे ज्याच्यावर घर बांधलेलं आहे त्याचे जे डॉक्युमेंट्स होते, त्याचे कागदपत्र मला सापडेनाच. 2-3-4 वेळा मी शोधली आणि म्हटलं मला एक जर कागदपत्र सापडली नाहीत तर भविष्यामध्ये उद्या जर मी म्हटलं मला ही जमीन विकायची आहे तर माझ्याकडे मूळ कागदपत्र नसणार. बाय द वे मी परमेश्वराकडे प्रार्थना केली, म्हटलं परमेश्वरा माझे डोळे उघड आणि ते कागदपत्र कुठे आहेत हे मला कळू दे. आणि अद्भुत गोष्ट अशी की ज्या ठिकाणी मी 2-3 वेळा शोधलं होतं त्याच बॅगेमध्ये त्या जमिनीची मला मूळ कागदपत्र सापडली. परमेश्वराची स्तुती असो. तर सांगायचं तात्पर्य की पवित्र शास्त्रामध्ये मी एक थोडंसं रिसर्च करत होतो भीतीबद्दल. तर NIV बायबल जे आहे, इंग्लिश बायबल, त्यामध्ये अफ्रेड हा शब्द, याचा अर्थ भीती किंवा भीती वाटणे, हा जो शब्द आहे 205 वेळा आलेला आहे. आणि भीती इंग्लिशमध्ये म्हटलं फिअर हा शब्द 334 वेळा आलेला आहे. म्हणजे पवित्र शास्त्र सुद्धा भीतीबद्दल बरंच काही आपल्याला सांगतं. बऱ्याच वेळा आपण विचार करतोय भीती आली कुठून, का माणसाला भीती वाटते? पवित्र शास्त्रामध्ये सगळ्यात पहिला भीती हा शब्द उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आहे. आदाम आणि हवा आपल्याला माहित आहे. देवाने त्यांना सांगितलं फळ खाऊ नका, एका झाडाचं फळ खाऊ नका, बाकी सगळं इथेच फळ खा असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला काय दिसून येतं की त्यांनी देवाची आज्ञा मोडली. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन मी वाचत आहे. ते म्हणतात तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक म्हणून म्हटले तू कुठे आहेस? तो म्हणाला मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. भीती हा शब्द उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रथम आलेला आहे आपल्याला असं दिसतं. परमेश्वराचं वचन म्हणतं की देवाच्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे. याचा अर्थ जेव्हा परमेश्वर त्यांना भेटायला येत होता त्यांना भीती नव्हती, त्यांना आनंद होता, कारण की त्याच्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे. तिमोथीच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं त्याने आपल्या भित्रेपणाचा नाही तर धीटपणाचा आत्मा दिलेला आहे. पण भीती वाटते. देवाची आज्ञा पाळणाऱ्या व्यक्तीला हे ठाऊक असतं की देव त्याचा सांभाळ करील. अनेक वेळा व्यक्ती असं म्हणते की मला काय होतं हे कळत नाही. मी काल एका व्यक्तीबरोबर बोलत होतो आणि ती व्यक्ती मला म्हणाली की रात्री 1 वाजता त्यांना कसं तरी व्हायला लागलं. ते मला फोन करणार होते, त्यांनी मला फोन नाही केला, परंतु त्यांच्या पतीने आणि त्यांच्या मुलीने तिच्यासाठी प्रार्थना केली आणि तिचा जीव घाबरा झाला होता आणि तिला असं वाटलं की ती इन्फेक्टेड आहे, कारण की त्यांच्या आजूबाजूला काही लोक इन्फेक्टेड होते. देवाची स्तुती असो, परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि त्यातून त्यांना बाहेर काढलं. एका आर्मीमध्ये, लष्करामध्ये काम करणाऱ्या एका सोल्जरची मी गोष्ट ऐकली होती. तो रणांगणावर होता, युद्धभूमीवरती होता आणि जेव्हा ड्युटी चेंज होतात त्या ड्युटी चेंज होत असताना तो त्याच्या तंबूमध्ये आला आणि तंबूमध्ये आला असताना तो क्षणार्धात एक 10 ते 15 मिनिटांमध्ये झोपी गेला. आजूबाजूला बॉम्ब पडत होते, गोळीबार चालला होता, इकडे तिकडे सैरावैरा लोक धावत होते, पण हा झोपलेला होता.
जो दुसरा सोल्जर होता त्याने ते बघितलं. बघितल्यानंतर त्याने जेव्हा तो उठला तेव्हा त्याला विचारलं, अरे तुला भीती नाही वाटली का रे? एवढं सगळं बॉम्ब पडत असताना, गोळीबार होत असताना तू कसं काय झोपी गेला? तो त्याला म्हणाला, हे बघ म्हटला, माझी आई मला म्हणाली की 8 वाजल्यापासून पुढे मी तुझ्यासाठी प्रार्थना करत असणार. तर मी म्हटलं की ती माझ्यासाठी प्रार्थना करते, मला कशाला काळजी केली पाहिजे, म्हणून मला लगेच झोप लागते. बऱ्याच वेळा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जेव्हा एखादा आजार येतो किंवा एखादं संकट येतं, एक पाळक म्हणून मी हे नेहमी ऐकलेलं आहे, ते असं मला म्हणतात, पाळक साहेब आमचं काय चुकलो हो, आम्ही काय पाप केलं, आम्ही देवाच्या सगळ्या आज्ञा पाळल्या, मग देवाने आमच्या बाबतीमध्ये असं का केलं? म्हणजे एक बहीण आजपासून 1 वर्षापूर्वी खूप आजारी असायची. ते आजाराचं निदानच कळलं नाही, औषध तिला योग्य कधी मिळालीच नाहीत. ती खूप निराश असायची. एक दिवशी मी जेव्हा घरी गेलो तेव्हा तिला म्हटलं की तुमचं काय चुकलं आहे का असं तुम्हाला वाटतं का? ती इतकी रडली. ती म्हटली, पाळक साहेब मी खूप वेळा विचार केला की माझं काही चुकलं आहे का, परंतु मला काही आठवलेलं नाही. आज ती या जगामध्ये नाहीये, परंतु तिच्याही अंतःकरणामध्ये भीती होती. अनेक वेळा व्यक्ती जेव्हा समस्या येतात, पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आहे, समस्या जेव्हा येतात तेव्हा माणसाचे कान मोठे होतात. याचा अर्थ तो स्पष्टपणे ऐकू शकतो. आणि समस्येमध्ये त्याचे जे अंतःकरण आहे ते हे विचार करतं, माझं काही चुकलं आहे का? तर पहिला भीती कुठून आली? तर ही पाप केल्यामुळे सैतानाच्या द्वारे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आली. सैतानाने मी त्याला विचारलं, तुम्हाला ठाऊक आहे का? आणि अंतःकरणामध्ये शंका आली. शंकेमुळे भीतीचं रूपांतर आलं आणि आदाम आणि हवा लपून बसले ते आपल्याला दिसतं. दुसरं, भीती जी आहे ही काल्पनिक आहे, वास्तविकता नाहीये. आजाराची भीती, मुलांची भीती, भविष्याची भीती, लहान बाळांची भीती, पहिली वेव, दुसरी वेव, तिसरी वेव, चौथी वेव, कुणास काय माहित नाही. परंतु हे काल्पनिक गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की पहिली वेव किंवा दुसरी लाट हे काल्पनिक आहे, परंतु बऱ्याच वेळा मनुष्य वास्तविक किंवा जे खरं आहे त्यापेक्षा जास्ती विचार करतो आणि घाबरतो. असं म्हटलेलं आहे की आपण जे कल्पना करतो त्याच्या फक्त 5% गोष्टी होत असतात, परंतु आपण खूप खूप विचार करतो. आमची नात जी आहे ती मला फ्रेंड बनते, आमच्या दोघांची दोस्ती आहे. सकाळी लवकर उठते, माझ्याकडे येते आणि म्हणते, पापा उठा उठा उठा, आपण बाहेर जाऊया. मग ती मला अशी बाहेर घेऊन जाते, आमच्या गार्डनमध्ये घेऊन जाते आणि मला म्हणते, पापा तिकडं बघा डायनोसॉरस आहे. मी म्हणतो, कुठे बेटा? आहे बघा तो मोठा डायनोसॉर आहे, हळूहळू बोला. ती काल्पनिक आहे, सगळं काही काल्पनिक आहे तिचं. आणि ते म्हणते, तुम्ही त्या डायनोसॉरला मारा, तो थायनोस आहे ना, त्या थायनोसला पण तुम्ही मारा, तो फार स्ट्रॉंग आहे. मग मी त्याला सांगत असतो, जीसस खूप स्ट्रॉंग आहे. आणि मी त्याला सांगतो, एका लहान मुलाच्या कल्पनेमध्ये सुद्धा भीती असू शकते. अनेक वेळा आपण डॉक्टरला विचारतो, अहो डॉक्टर मला काय झालंय हो? एखाद्या रोगाचं निदान लागत नाही ना, तेव्हा आपण म्हणतो काय झालंय. काही वर्षापूर्वी मला सुद्धा गुडघ्यांचा त्रास झाला होता आणि मी डॉक्टरला हा प्रश्न विचारायचो, काय झालंय काय मला? डॉक्टर म्हणाले, काय झालं नाही, काळजी करू नका. कधी कधी व्यक्तींना भीतीदायक स्वप्न पडतात आणि ते उठतात आणि काही वेळ त्या स्वप्नातच असतात आणि बऱ्याच व्यक्तींच्या स्वप्नामध्ये साप येतो, नाग येतो, ते पडतायत, नाग त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. सकाळी उठल्यानंतर त्यांना खूप भीती वाटते. काही वेळा असे लोक म्हणतात की 3 ते 6च्या दरम्यान पडलेली स्वप्न खरी होतात. तर बायबल सांगत नाहीये, पण लोकांची एक अंधश्रद्धा आहे की 3 ते 6च्या दरम्यान पडलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न खरी होतात. मला काय त्याचा अनुभव अजून आलेला नाही. अनेक वेळा डॉक्टर असं वाक्य म्हणतात ना, अहो तुम्हाला काय झालं नाही हो, कशाला उगाच तुम्ही माझ्याकडे येता, घरी जावा. असं म्हटलं की असं वाटतं धावत उड्या मारत घरी यावं का, कारण आपल्याला काहीच झालेलं नाहीये. बऱ्याच वेळा भीती काल्पनिक असते.
प्रियांनो, आज सुद्धा ज्या परिस्थितीत आपण आहोत, कितीतरी गोष्टी काल्पनिक होऊ शकतात आणि आपण त्या भीतीमध्ये राहू शकतो. तिसरी गोष्ट, आपण पहिलं पाहिलं की भीतीचं मूळ कुठे आहे, त्याचा उगम कुठे आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की भीती एक काल्पनिक आहे. तिसरी गोष्ट, भीती खरी आहे. प्रियांनो, कोणी कितीही ताकदवर असला तरी तो घाबरतोच. त्या दिवशी मी एक व्हिडिओ पाहत होतो न्यूजमध्ये, आणि त्या न्यूजमध्ये असं सांगितलं गेलं की कुंडल या ठिकाणी भारताचा भारत श्री असा जो सन्मान एका बॉडी बिल्डरला मिळाला होता, तो बॉडी बिल्डर मरण पावला. माझ्या मनामध्ये विचार आला, किती हेल्दी असेल तो, किती चांगलं जीवन जगत असेल, आपल्या प्रकृतीची किती काळजी घेत असेल. कदाचित त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा भीती निर्माण झाली असेल. सगळ्यांच भीती वाटते. या जगामध्ये असं कोणीच नाही की ज्याला भीती वाटत नाही. काही लोक तर पालीला घाबरतात. आपल्या चर्चमध्ये एक मुलगी आहे, ती ऑफिसमध्ये काम करायची. मित्र म्हणजे बघ तुझ्या पाठीमागं पाल आहे, की म्हणायचे अंकल असं बोलू नका, मला हार्ट अटॅक येईल आणि मी मरून जाईल. पाल काय करणार आपलं? काही व्यक्ती झुरळांना घाबरतात. बहुधा स्त्रिया घाबरतात झुरळांना, पुरुष झुरळांना मारतात. तर माणसाच्या जीवनामध्ये भीती ही नेहमीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, जेव्हा तो पृथ्वीवरती होता, असं म्हटलेलं आहे की देवाचा पुत्र जरी तो होता तरी तो मानव होता. आणि एका मानवाप्रमाणे त्याला दुःख झालं, मानवाप्रमाणे त्याला भीती वाटली, असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. मत्तयाच्या 26व्या अध्यायामध्ये आपल्याला ते वचन आहे की प्रभू येशू ख्रिस्त पित्याला म्हणतो की पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्याकडून टळू दे, परंतु माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. लोककृष्ण वर्तमान याचा 22व्या अध्यायाने 39 ते 44 वचनामध्ये तो त्याच्या शिष्यांना सांगतो की तुम्ही एक तासभर वाट पहा, मी प्रार्थना करण्यासाठी जात आहे. तो येतो आणि पाहतो तसे शिष्य झोपलेले आहेत. तो पुन्हा जातो गेत्सेमने बागेमध्ये, तो प्रार्थना करतो. देवाचं वचन आपल्याला सांगतं की ज्याप्रमाणे रक्ताचे थेंब पडावे त्याप्रमाणे त्याचा घाम त्या बागेमध्ये पडत होता, जमिनीवर पडत होता. याचा अर्थ असा आहे, कदाचित त्याचं अंतःकरण सुद्धा या पृथ्वीवर, कारण की तो मानव होता, कदाचित भीतीने ग्रासलं गेलं असावं. अनेकांना या भारत देशामध्ये साप चावतो आणि अनेक लोक तो साप चावल्यानंतर आपल्याला दिसून येतं की ते साप चावल्यावर सापाच्या विषाने मरत नाही, तर साप चावला आहे हे त्यांना कळतं, त्या शॉकने ते मरतात. तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये विषारी सापाच्या जाती अत्यंत कमी आहेत. तर भीती खरी आहे, आपल्या सगळ्यांना भीती वाटते. आता या भीतीपासून आपली सुटका कशी कर, या मुद्द्याकडे फार लक्षपूर्वक लक्ष द्या सगळेजण. स्तोत्रकर्ता 56व्या अध्यायामध्ये 3 ते 4 वचनामध्ये काय म्हणतो? तो म्हणतो, मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवीन. देवाच्या सहाय्याने मी त्याची प्रशंसा करेन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मानव माझे काय करणार? मी म्हणणार, कोरोना माझे काय करणार? इन्फेक्शन माझे काय करणार? सगळ्यात पहिला मुद्दा, ज्याने आपणाला घडवलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं, भरोसा ठेवणं. दुसरा मुद्दा, साक्षी आठवणं. आपल्या जीवनामध्ये देवाने अनेक चमत्कार केलेले आहेत. आपण व्यर्थतेचं जीवन जगत होतो आणि आपण जेव्हा पाठीमागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की परमेश्वराने फार अद्भुत चमत्कार केलेले आहे आपल्या जीवनामध्ये, आणि त्या साक्षी आपण आठवल्या पाहिजेत. प्रियांनो, देव आपला जिवंत आहे, आपल्या प्रार्थनांची उत्तरं दिलेली आहे, आपल्या मुलांना सांभाळलेले, आपल्याला सांभाळलेले, कठीण प्रसंगातून बाहेर काढलेल्या, मरणाच्या दाढेतून बाहेर काढलेल्या, त्या देवाची साक्षीची आठवण करणं.
प्रियांनो, आपण साक्षी खूप सांगाव्या, सारख्या सारख्या सांगाव्या, कारण त्या सांगितल्यानंतर आपला विश्वास अधिक मजबूत होत जातो. तिसरी गोष्ट, विश्वासाने देवाचा हात पकडणं. मला माहित आहे देव आत्मा आहे, आपण त्याचा हात पकडू शकत नाही, परंतु आपण विश्वासाने त्याचा हात पकडू शकतो. एक मला गोष्ट आठवते. एका हॉस्पिटलमध्ये एक वयस्कर स्त्री ऍडमिट होती आणि तिला नेहमी असं वाटायचं की तिच्या मुलीने सारखं तिच्यावर जवळ बसावं, कारण तिच्या अंतःकरणामध्ये खूप भीती होती, मरणाची तिला भीती होती. तिने आईला खूप समजावायचा प्रयत्न केला, परंतु तिच्या अंतःकरणातली भीती काही जाईना. मग तिने एक बाजूला खुर्ची आणून ठेवली आणि ती आईला म्हणाली, आई, या खुर्चीवरती प्रभू येशू ख्रिस्त बसला आहे असा विचार कर आणि त्याच्या हातामध्ये तुझा हात दे, म्हणजे तुला भीती वाटणार नाही. आणि मग ती काही काळासाठी बाहेर गेली. ती जेव्हा आली तेव्हा तिने पाहिलं की तिची आई देवाघरी गेली होती, पण तिचा हात खुर्चीवरती होता. याचा अर्थ तिने तो हात परमेश्वराच्या हातामध्ये दिला, विश्वासाने दिला. आणखीन एका लहान मुलाची गोष्ट मला आठवते. हा लहान मुलगा आणि त्याचे वडील बाजारातून चालले होते. वडिलांनी त्या मुलाला म्हटलं, बघ, म्हटले, बाजारामध्ये खूप गर्दी आहे, तू माझा हात घट्ट पकड. आणि मुलाने आपल्या वडिलाचा हात घट्ट पकडला. बराच वेळ निघून गेला. मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुमचा हात पकडून मी थकलो आहे, आता तुम्ही माझा हात पकडा. तसं पाहायला गेलं तर त्यामध्ये फरक काहीच नव्हता. मुलाने वडिलांचा हात पकडणं किंवा वडिलांनी मुलाचा हात पकडणं ही एकच गोष्ट आहे, पण यामध्ये एक प्रकटीकरण आहे. देवावर भरोसा ठेवणं आणि देवाला म्हणणं, परमेश्वरा, तू आता माझा हात पकड. तर प्रियांनो, आपण जर भीतीवरती विजय मिळवायचा तर पहिली गोष्ट देवावर भरोसा ठेवणं, दुसरी साक्ष आठवणं, तिसरी देवाचा हात पकडणं, चौथी वचनांची आठवण करणं. या काळामध्ये जर सगळ्यात जास्ती कोणतं स्तोत्र किंवा त्या संदेश आपल्याला ऐकायला मिळत असेल तर ते स्तोत्र 91 आहे. त्या स्तोत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत. प्रियांनो, मी ती वचनं वाचतो, कारण की कितीही वेळा आपण ते स्तोत्र वाचलं किंवा त्या स्तोत्रातली वचनं वाचली तरी आपल्याला कंटाळा येत नाही. स्तोत्र संहिता याचा 91 अध्याय आणि त्यातली मी काही वचनं वाचत आहे, 1 ते 8 वचनं वाचत आहे. लक्ष देऊन या, ऐका, कारण की आपण सुद्धा आशीर्वादी ठरू. जो परात्पराच्या गुप्त स्तरी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो, कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या सवयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. प्रियांनो, आपण जर ही वचनं आठवली किंवा वाचली, दररोज वाचली, तर आपल्यामध्ये विश्वास वाढत जाईल. आपण मजबूत होऊ, विश्वासामध्ये मजबूत होऊ आणि भीती आपल्यापासून पळून जाईल. प्रियांनो, आजपासून काही दिवसापूर्वी अचानक आपल्या मंडळीमधली एक व्यक्ती, नागेश गाडेकरची आई, हे जग सोडून देवाकडे गेली. मला खूप वाईट वाटलं, कारण ते आमचे शेजारी होते, आमच्याशी त्यांचा संबंध चांगला होता.
तिच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण की त्यांच्या हातामध्ये ते पार्थिव शरीर दिलं जाणार नव्हतं. जेव्हा आम्ही तिकडे गेलो, तिची मुलं रडत होती. 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे, जावई आहेत, नातवंड आहे. ती रडत होती आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला काय वाटतं, एखाद 2 शब्द तुम्ही का नाही बोलत? तर त्यांची मुलगी काही बोलली. नागेश म्हटला, सर मला बोलणं कठीण जाईल, पण मी प्रयत्न करतो. तेव्हा नागेशने मला एक गोष्ट सांगितली आणि ती माझ्या हृदयावरती कोरली गेली आणि तशीच ती कोरली गेली जाईल. तो म्हणाला, माझी आई जवळजवळ 30 ते 35 तासामध्ये देवाघरी गेली. अचानक तिला इन्फेक्शन झालं, निमोनिया झाला. तो म्हणाला, मी तिला भेटायला वरती गेलो होतो. तिने मला विचारलं, जेवलास का? आणि तिने 23वे स्तोत्र पूर्णपणे पाठ मला बोलून दाखवलं. जेव्हा ती मरण पावली तेव्हा आपल्या मंडळीतल्या एका व्यक्तीच्या हातामध्ये तिचा हात होता आणि ती येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय अशी म्हणत असताना त्या व्यक्तीसमोर तिने प्राण सोडला. प्रियांनो, त्यांची सून मला एक वाक्य म्हणाली. ती म्हणाली, जेव्हा मी त्यांचं पार्थिव शरीर बघितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती कुठलीच काळजी नव्हती, कुठलाच तणाव नव्हता, कुठलाही त्रास नव्हता. जसं काही ते शांतपणे त्या झोपी गेल्या होत्या. मला हे साक्ष ऐकून खूप बरं वाटलं, कारण देवाचं वचन म्हणतं, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही. आमची योजना होती की या बहिणीचा बाप्तिस्मा करावा. बऱ्याच महिन्यापासून मी नागेशला सांगत होतो की त्यांचा फाउंडेशन कोर्स पूर्ण होऊ दे आणि त्यांचा बाप्तिस्मा करून टाकूया. झाला नाही, पण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ती आज आहे हा माझा विश्वास आहे, कारण की ती विश्वासामध्ये टिकून राहिली. प्रियांनो, एक भीती सगळ्या भीती घालवते आणि ती आहे देवाची भीती. देवाची भीती हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. प्रियांनो, जर आपल्या अंतःकरणामध्ये जर देवाची भीती कायम राहिली, मोठी मोठी होत गेली, तर आपल्यामध्ये कोणीही व्यक्ती भीतीला बळी पडणार नाही. जर आदाम आणि हवेने देवाच्या आज्ञा पाळल्या असत्या तर त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या विचारामध्ये भीतीचा शिरकाव कधीच झाला नसता. फार थोडक्या वेळेमध्ये मी काही गोष्टी रिपीट करते, ऐकूया. सगळ्यात पहिली गोष्ट, भीती कुठून आली? सैतानाकडून आली. त्यांना आज्ञा मोडाव्यास सांगितली आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये भीती घातली. भीती फार मोठी काल्पनिक आहे, भीती खरी आहे. चौथं, भीतीवरती विजय मिळवता येतो. पहिली गोष्ट, देवावर भरोसा ठेवून, साक्षी आठवून, देवाचा हात पकडून, वचनांना आठवून आणि देवाचं भय बाळगून. प्रियांनो, देव तुम्हाला आशीर्वाद देव. येणाऱ्या काळामध्ये आपण ही प्रार्थना करूया की लवकरच आपल्याला भेटता यावं, एकमेकाला आलिंग देताना भीती वाटू नये आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपला स्तुती भक्ती करत, देवाचं वचन ऐकत, त्याचं कार्य करत उरलेलं जीवन आपल्याला या पृथ्वीवरती घालवता यावं. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही आशीर्वादित झाला आहात तर हे व्हिडिओ कोणाला तरी फॉरवर्ड करा, शेअर करा. कदाचित ते घाबरलेले असतील, आपल्या हिंदू, मुसलमान, जैन, मराठा यांना ही व्हिडिओ पाठवा, कारण की त्यांच्या अंतःकरणामध्ये कदाचित ते भीतीने ग्रासलेले असतील आणि हा व्हिडिओ पाहून ते आशीर्वादित होतील. जर हा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलद्वारे आपल्या जीवनामध्ये विश्वास मजबूत होतो. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. मी प्रार्थना करते. प्रिय आणि महान अशा दे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. यावेळेस मी प्रार्थना करते परमेश्वर, भीतीचा आत्मा जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या अंतःकरणामधून या क्षणाला निघून जाऊ दे. लॉर्ड, आय कमांड स्पिरिट ऑफ फिअर
command you in Jesus' name to be gone from every heart, every family, every young man, every child, every old person. And I pray, Father, for your healing touch. प्रार्थना करते महान देव बापा, स्तोत्र 91 प्रमाणे आम्हा सगळ्यांना तू सुरक्षित ठेव. तुझ्या नावाचं गौरव आमच्या जीवनाकडून करून घे आणि आम्हाला आशीर्वादित असं जीवन जगू दे. प्रार्थना करते देव बापा, तुझी उपस्थिती जी अब्राहम, इसाक आणि याकोबा बरोबर होती, ती उपस्थिती आमच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.